मित्रांनो, आपण श्रीमद भागवत गीताचे श्रीमद भागवत याचे 12 स्कंद आहे ते आपण मागवून घेतले होते. ते आज आपल्याला मिळाले आहे. त्याची वरची पॅकिंग अशा प्रकारची आहे. तर आता आपण याला अनबॉक्स करू. हे साईडचे चिकट टेप काढून घेऊ. साईडचे चिकट टेप, हे वरचं कवर अशा प्रकारे हे बाजूला झालेलं आहे, पण बघू शकता. त्याच्यानंतर आतमध्ये अशा प्रकारचा चिकट टेप आहे, त्याला आपण काढून घेऊ. हे काढल्याच्या नंतर हे अशा प्रकारे ओपन होईल. आपण बघू शकता किती आहे याच्यात पुस्तके. श्रीमद भागवत गीतेचे बापून स्कंद जे 12 आहे ते पूर्ण मागितले होते. हा 11वा कंदाचा दुसरा पार्ट आहे. हे 12वा स्कंद आहे. हे 6वा स्कंद आहे. हे 11वा स्कंद आहे. हे 11वा स्कंदाचे 2 पार्ट आहेत. हा 10व्या स्कंदाचा दुसरा भाग आहे. हे 10वा स्कंदाचा पहिला भाग आहे. हे 10व्या स्कंदाचा तिसरा भाग आहे. बघू शकता. हे स्कंद दुसरा आहे. हा दुसरा स्कंद आहे. हे स्कंद 4चा पहिला भाग आहे. हे 10 स्कंदाचा चौथा भाग आहे. 10व्या स्कंदाचे 4 भाग आहेत, ते आपण बघू शकता अशा प्रकारचे. हे 3रा स्कंदाचा पहिला भाग आहे. हे स्कंद 3ऱ्याचा दुसरा भाग आहे. हा पहिला ना, हा दुसरा. याच्या प्रकारे बघू शकता 3ऱ्या कंदाचे 2 भाग आहेत. हे स्कंद 7वा आहे, बघू शकता. हा स्कंद 4थ्याचा पहिला भाग आहे. इथं आहे. हे आपण बघू शकता 4था जे स्कंद आहे त्याचे 2 भाग आहेत. हे आपण बघू शकता. त्याच्यानंतर स्कंद 8वा आहे हा. त्याच्यानंतर स्कंद 9, हा 9वा स्कंद आहे. सर्वात मोठे स्कंद 1 हा यातील सर्वात मोठा भाग आहे. स्कंद 1 ही मोठी पुस्तक आहे. त्याच्यानंतर स्कंद 5वा. अशा प्रकारे 12 स्कंद आपल्याला मिळालेले आहेत. 12 स्कंदाचे पूर्ण 18 पुस्तकं आहेत. ते आपल्याला या बॉक्समध्ये सीलपॅक मिळाले होते. श्रीमद भागवत जे आहे त्याच्या अशा प्रकारचे हे पुस्तकं आहेत, आपण बघू शकता.